सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. मित्रांनो, मी आहे करण गोफणे, संभाजीनगर येथे राहतो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर आज भैया आणि मी चालू लग्नाला लाडसंगी येते. चला तर मग सुरू करूया आपला मिनी व्लॉग. त्याआधी मित्रांनो, बरेच जण आपले व्हिडिओ बघतात पण आपल्याला फॉलो करत नाही. काय होतं राव, 1 सेकंद तर लागतो, नक्कीच फॉलो करून घ्या. तर या अशा निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करत आम्ही शेंद्रा एमआयडीसी मधून आता लाडसंगी रोडला लागलो आहे. पिंपळखुटा पार केल्यानंतर आता आम्ही लाडसंगी मध्ये पोहोचलो. लाडसंगी मध्ये आल्यानंतर आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक लागला. तिथून समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक लागला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं शेलू चार्टा. हे लाडसंगीपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने जात असताना मला माझा मित्र भेटला. अर्जुन भाऊला भेटल्यानंतर वेळ काढून त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्यावर तिथून आम्ही निघालोय आता शेलू चार्ट्याकडे. लाडसंगीपासून थोडं समोर आल्यानंतर वातावरण एवढं भारी झालं होतं ना मित्रांनो, 1 नंबर वातावरण झालं होतं, तुम्ही पाहू शकता. वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही आता शेलू चार्ट्याच्या कमानीच्या आतमध्ये आलो. गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला कळाले की येथे पंचकुंडात्मक विष्णू याग महायज्ञ व अखंड सप्ताह चालू आहे आणि हा यज्ञ जवळपास 50 वर्षातून एकदा येतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला त्याचा लाभ मिळाला. आदल्या दिवशी इथे पाऊस पडल्यानंतर एवढा रस्ता खराब झाला होता की जाणाऱ्या येणाऱ्यांची परेशानी होत होती. समोर आल्यानंतर आम्ही पोहोचलो लग्नाच्या ठिकाणी. लग्न लागायला तर वेळ आणखीन म्हटलं तोपर्यंत आपण जाऊन सप्त्याचं दर्शन घेऊन येऊ. मग काय निघालो आम्ही मंदिराकडे. तर या ठिकाणी चालू आहे मित्रांनो यज्ञ. तिथून थोडं समोर आल्यानंतर शनिदेवांचं मोठं मंदिर लागते. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलोय दर्शन घेण्यासाठी. हे बघा मित्रांनो, हे आहे शनिदेवांची प्रतिमा. बघा किती सुंदर दिसत आहे. दर्शन घेऊन मित्रांनो मन एकदम प्रसन्न झालं. मित्रांनो, बाहेर आल्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या शेजारी नागदेवतांचं पण मंदिर होतं, तिथलं पण दर्शन घेऊन आम्ही निघालोय पंडालकडे. समोर आल्यानंतर आम्हाला भोलेबाबाचं पण दर्शन झालं. हे आहे मित्रांनो पांडाल, ज्या ठिकाणी सप्ताहाचे कीर्तन सोहळा होतो. तिकडे लग्नाच्या ठिकाणी नवरदेव पण आला होता मित्रांनो, त्यामुळे मग आम्ही निघालोय लग्नाच्या ठिकाणी. मंडप मध्ये आल्यानंतर बघितलं तरी तर जास्त कोणी दिवसांनी म्हटलं गेले कुठं. त्यानंतर आम्हाला कळालं की सगळेजण तर परण्या बघायला गेले. मग काय निघालोय आम्ही पण परण्या बघायला. त्यानंतर आम्ही आता आलोय मारुतीच्या पारावर. इथं आल्यानंतर बघितलं तर तयारी जोरदार चालू होती आणि पावसानं पण हजेरी लावलेली होती. हे बघा मित्रांनो बँजो. परण्या काढल्यानंतर मित्रांनो नवरदेव नवरीला मंडपमध्ये आणण्यात आले आणि थोड्याच वेळामध्ये मंगलाष्टमी सोबत लग्न संपन्न झालं. त्यानंतर आम्ही निघालो स्टेजकडे नवरदेव नवरी सोबत फोटो काढण्यासाठी. आणि हो मित्रांनो, हे लग्न माझं रिलेटिव्ह यांचंच आहे. भालेराव परिवार यांच्या घरातलं लग्न आहे. त्यानंतर भैया आणि मी स्टेजवर गेलो आणि नवरदेव नवरी सोबत फोटो काढलो. फोटो काढल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, आहेर दिला आणि आम्ही निघालो आता घराकडे. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्हाला लग्नात उपस्थित राहण्याचा आणि सप्त्यात दर्शनाचा योग मिळाला. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आपापली काळजी घ्या.